आज खूप दिवसांनी घराबाहेर पडलो. खूप दिवसांनी बाहेर फिरायला चाललो होतो. गाडीमध्ये पेट्रोल टाकून घेतलं आणि आता पोटाची पेटपूजा करण्यासाठी एका हॉटेलमध्ये थांबलो होतो. लोणावळ्यामध्ये आम्ही नाश्त्यासाठी थांबलो. तिथे आम्ही मागवले गरमागरम वडापाव आणि मिसळपाव. कारण पावसाळ्यामध्ये वडापाव खाणं मॅन्डेटरी आहे आणि मिसळ म्हणजे आमच्यासाठी प्रेम आहे. कुठेही जा, मिसळ ही खाल्लीच गेली पाहिजे. खूप असा सुंदर नाश्ता केला आणि निघालो पुढच्या प्रवासासाठी. तर आम्ही फिरायला निघालो होतो किल्ल्यावर. त्यासाठी पेटपूजा करणं खूप महत्त्वाचं होतं. कारण की शक्यतो किल्ल्यावर काही खायला भेटणार नव्हतं. त्यामुळे पोट भरून नाश्ता करून घेतलेला आहे. तर आम्ही आलो होतो लोणावळ्यामध्ये. मस्त असा नाश्ता केला, मिसळपाव, वडापाव आणि निघालो ते डेस्टिनेशनसाठी. तर खूप सुंदर वातावरण होतं. पावसाळा म्हटलं की खरंच या भागामध्ये खूप सुंदर वातावरण असतं आणि लोणावळ्यामध्ये तर खूप पावसाळ्यात छान असे स्पॉट पाहण्यासारखे आहेत. त्यात भरपूर असे किल्ले देखील लोणावळ्यामध्ये पाहण्यासारखे आहेत. तर तुम्ही पाहू शकताय आम्ही चाललो होतो विसापूर किल्ला पाहण्यासाठी. खरं तर लोहगड किल्ला देखील तेथेच आहे, परंतु लोहगड किल्ला आम्ही फार पूर्वी पाहिलेला आहे. त्यामुळे आत्ताचा प्लॅन होता विसापूर किल्ला पाहण्याचा. तर आपण निघालेलो आहोत विसापूर किल्ल्याच्या दिशेने आणि वाटेतच आपल्याला मळवलीच रेल्वे स्टेशन देखील लागतं. तुम्ही पुण्यावरून तळेगाववरून येत असाल तर या स्टेशनवर उतरू शकता आणि येथून रिक्षा देखील अवेलेबल आहेत. वाटेतले नजारे जे होते ते खरंच खूप पाहण्यासारखे होते. आपल्याला विसापूर फोर्टला जाण्यासाठी मध्ये भाजे केव्स देखील लागतात. त्या देखील खूप सुंदर आणि पाहण्यासारखे आहे. पावसाळा होता तर खूप सारे धबधबे पाहण्यासारखे होते आणि नजारे वा एकच नंबर होते. कसं चाललंय साहेब, कसे चाललेत बघा. विसापूर किल्ल्यावर चाललेलो आहे आम्ही. कोणत्या? विसापूर किल्ले. विसापूर छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ले विसापूर. येस. आणि समोर आहे किल्ले लोहगड. इकडे पुढे आता दिसत नाहीये सध्या. लोहगड आणि विसापूरचा किल्ला एकदम अपोजिट आहेत एकमेकांच्या. तर या आहेत आमच्या गौरी मॅडम. तर मिस्टर आणि मिसेस कडुसकर ब्लॉग्स मध्ये तुमचं खूप खूप आणि मनापासून स्वागत. आणि आत्ता आम्ही आहोत लोणावळ्यात आणि लोणावळ्यामध्ये येऊन आम्ही चाललो आहोत किल्ले विसापूरला. तर लोहगड आम्ही ऑलरेडी पाहिलेला आहे आणि आता विसापूरला चाललोय. लोहगड आणि विसापूर एकमेकांच्या ऑपोजिट आहे, बट आम्ही लोहगड पाहिलेला आहे आणि आता चाललोय विसापूरला. तर तुम्ही जर येत असाल विसापूर किल्ल्यावर जायचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला लोणावळ्याला यावं लागेल पहिल्यांदा. आणि रस्ता थोडासा खराब आहे. तुम्ही दाखवा रस्ता कसा आहे. तर रस्ता थोडासा खराब आहे, तर तुम्ही 4 व्हीलर तर नाही आणू शकत आहे वरती, रिस्की आहे थोडं. तर तुम्ही 2 व्हीलरवर येऊ शकता. आणि पुढे जो विसापूरला आपल्याला जायचा रस्ता आहे तो जरा खराब आहे, तर शक्यतो रिस्क न घेता चालत या. मस्त फिरा, आनंद घ्या, कारण की पावसाळ्यामध्ये किल्ल्यांवर फिरायला खूप छान वाटतं. पण जास्त रिस्क न घेता आपल्या जीवाला सांभाळून, कारण की आपली फॅमिली असते घरी, तर जीवाला सांभाळून या, एवढंच आम्हाला सांगायचंय. पण फिरण्याचा आनंद घ्या. खूप मस्त आहे इकडचं जर वातावरण पाहिलं ना, एकदम छान. अक्षरशः तुमचा सगळा स्ट्रेस निघून जातो इथे. सगळं तुमचं जे आहे कामाच्या ठिकाणी आणि फिरण्याच्या ठिकाणी जर तुम्ही घेऊन आले, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून फक्त तुम्ही निसर्गाच्या सहवासात आले ना, तुमचा सगळा स्ट्रेस निघून जातो. आणि आम्ही आत्ता ते फील करतोय प्रचंड. आम्ही जवळपास किल्ले विसापूर आम्ही जवळपास 7-8 महिन्यापूर्वी किल्ले लोहगडवर आलो होतो. त्याच्यानंतर आत्ता आम्ही किल्ले विसापूरला आलोय. बट प्लॅन करतोय आम्ही की जास्तीत जास्त किल्ले महाराजांचे, छत्रपती आपल्या शिवाजी महाराजांचे किल्ले कव्हर करायचे आणि जास्तीत जास्त ह्या
जन्म घेतला ह्या जीवनामध्ये किंवा आलोय, तर भरभरून आयुष्य जगायचं आणि भरभरून फिरायचं. गाडी नेली काय तिकडं आत? पुणे वन विभाग. तर इथं विसापूर ट्रेक चालू होतोय. किल्ले विसापूर. जाम घनदाट जंगल आहे, पाहू शकताय तुम्ही. खरं तर यायचं असेल तर ग्रुपनी या, जास्त एकटं येऊ नका, ग्रुपनी या. शिवाजी महाराजांच्या किल्ले विसापूरवर येताना तुम्हाला शिवनेरी आणि लोहगडासारख्या पायऱ्या मिळतील. हा जर तुमचा हे असेल, भ्रम असेल, तर तो भ्रम पूर्ण मनातून काढून टाका. आणि खूप रोड जर घनदाट पाहिला जंगल तुम्ही, आहे, खूप घनदाट जंगल आहे. तुम्ही आता हे पाहताय, जंगल आहे आजूबाजूला. आणि गडाचा जर तुम्ही पाहिली, पायवाट जर पाहिली, हो ही पाहू शकताय तुम्ही. तर खडतरच आहे थोडी आणि जपूनच प्रवास करावा लागेल. खाली पाहून पण चाला आणि पुढे पाहून पण चला, हो की नाही. मे बी चकवा पण लागू शकतो तुम्हाला, तो त्याची पण काळजी घ्या. हो, तर आम्ही लक्षात ठेवणार आहे. पाहू काय होते. चला. तर किल्ले विसापूरला आम्ही कधीच आलो नव्हतो, फर्स्ट टाइम आलेलो आहे, फर्स्ट टाइम. आणि तुम्ही पाहू शकता हा असा सगळा रोड आहे आणि जायला मजा येते, पण भीती पण वाटते, कारण की पावसाळा आहे. दगड जी आहे ती शेवाळलेली आहे. त्यानंतर पाहू शकताय पाणी पण दगडांमधून पाझरतंय. आणि आम्हाला काहीच आयडिया नव्हती का किल्ला विसापूरला जाण्याचा मार्ग असा आहे. सो आता चाललोय, पाहू वरती पोहोचून कसं आहे, मस्त. आणि समोरचा व्ह्यू देखील एकदम छान आहे. समोरचा व्ह्यू दाखवते मी. हा आहे सगळा समोरचा व्ह्यू. असं सगळं खालून चालत यायला लागतंय. तसं पाहायला गेलं तर हे आहे ना, काय म्हणतात, निशाण आहेत कसं यायचं काय. आणि आहेत पण तरी जपून येण्याची गरज आहे. हा, जपून येण्याची गरज आहे. जास्त उडपटांग हरकते करू नका किल्ल्यावर येऊन. आणि समोरचा व्ह्यू जो आहे तो असा आहे, पाहू शकताय. पुढंच हे जे आहे ते पवना डॅम आहे. एकदम सुंदर व्ह्यू आहे. कॅमेऱ्यातल्या पेक्षा देखील समोर पाहायला एकदम छान वाटतंय, म्हणजे प्रत्यक्ष पाहायला खूप सुंदर वाटतंय. आणि सगळीकडे निसर्ग आणि निसर्ग आहे, एकदम प्रकाश नाही, कोणता इफेक्ट नाही, पण एवढा सुंदर व्ह्यू दिसतोय. पाहू शकता आमचे कडुसकर साहेब देखील खूप चिकणे दिसत आहेत. आताच आम्ही विसापूरचा जो मार्ग आहे तो पार करून आलेलो आहे आणि आता इथं वरती चाललेलो आहे, कारण की प्रत्येक किल्ल्यावर महादेवांचं मंदिर हे असतंच. आणि पाऊस पण चालू झालेला आहे, वातावरण एकदम मस्त आहे. तर आता महादेव मंदिराकडे चाललेलो आहे आम्ही. दिसतंय एकदम मस्त. आणि हे कडुसकर साहेब इथे आहेत आणि आम्ही आहे किल्ला विसापूरवर. एकदम मस्त ॲटमॉस्फिअर आहे, एकदम छान. तर आलोय विसापूर किल्ल्यावर. विसापूर किल्ल्यावर येताना पूर्ण भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेऊनच तुम्ही या किल्ल्यावर पाऊल टाका, कारण की जोखमीचा किल्ला आहे चढायला. आणि आजूबाजूला जर तुम्ही पाहिलं, एकदम भयान शांतता आहे. हे कुत्र सोडून कोण नाही, फक्त हे कुत्र सोडून कोणीच नाहीये किल्ल्यावर. तिकडं म्हशी आहेत त्या चारणाऱ्या, बट आम्ही दोघं आणि कुत्र सध्या तरी इथं तुम्हाला दिसेल, बाकी कोणीच तटबंदी नाहीये. पहा कसली आहे, धुकं आहे, समोर काही दिसत नाहीये. आणि ट्रेकर्स खूप कमी संख्येने येतात या किल्ल्यावर. हो, ट्रेकर्स तर खूपच कमी येत आहेत. तर आत्ता आम्ही आहे किल्ले विसापूरवर. खूप दिवसापासूनची इच्छा होती, आम्ही लोहगडला आलेलो, विसापूरला यायचंय. पण जर तुम्ही पावसाळ्यात येत असाल तर एकतर ग्रुपनी या किंवा खूप सगळं भौगोलिक परिस्थितीचा, जसं हे म्हणाले, भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेऊन या. तुम्ही पहा किती छान तटबंदी. किल्ला खूप सुंदर आहे, पण आल्यावर जरा भीती देखील वाटते. तटबंदी पहा कशा आहेत, आणि त्यानंतर एकदम मजबूत तटबंदी आहेत. त्यानंतर निसर्ग देखील खूप छान आहे.
पुढे नका जाऊ. धुक्यामुळे तुम्हाला काहीच दिसणार नाहीये, पण तरी जितकं दिसतंय ते दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. तर ह्या किल्ल्यावर यायचं असेल तुम्हाला, एकदम थ्रिलिंग एक्सपिरियन्स येईल. एकदम थ्रिलिंग म्हणजे वाटतंय, मस्त पण वाटतंय, मनाला आनंद होतोय, पण ती भीती देखील तितकीच वाटतेय. भीतीदायक किल्ला आहे, कारण की कुठल्याच प्रकारच्या पायऱ्या नाही आहेत किल्ल्यावर यायला. दगड गोट्यांमधनं पाणी येतंय. नेचर खूप सुंदर आहे. पाहून तुम्हाला फुल सॅटिस्फाय होईल की हो किती सुंदर किल्ला आहे, आपण इथे आले. तुम्ही खूप सॅटिस्फाय व्हाल किल्ला पाहून. पण येत असाल तर ग्रुपने या आणि सगळा अंदाज घेऊन या पावसाचा वगैरे. पावसाचा अंदाज म्हणजे आता खाली पाऊस नाहीये. आम्ही किल्ल्यावर आल्यानंतर मे बी किल्ल्यावर पाऊस आहे. पाऊस चालू झालाय आणि पाऊस आहे. किल्ला खरंच खूप मस्त आहे आणि मी तर म्हणेल मनमोहक दृश्य आहे. थोडंसं भयावह पण आहे, त्याच्यामुळे जपूनच. विसापूर किल्ला. खरं तर गेलो होतो विसापूर किल्ला कव्हर करण्यासाठी, परंतु प्रचंड पावसामुळे तो आम्हाला काही जास्त कव्हर करता आला नाही. त्यानंतर लोणावळ्यात नवीनच मॅप्रो उघडलेला आहे, तर आम्ही मॅप्रोमध्ये आलो. इथे खूप साऱ्या अशा गेम्स ॲक्टिव्हिटीज आहे ज्या की माझ्या नवऱ्याने एक सुद्धा जिंकलेली नाही आणि मला एक सुद्धा हा टेडी बेअर घेता आला नाही. त्यानंतर मॅप्रोमध्ये जाम, खाकरा, चॉकलेट्स असे खूप काही प्रकार आहेत जे की तुम्ही घेऊ शकता. थोडेसे कॉस्टली आहेत, परंतु छान प्रोडक्ट आहेत त्यांचे. त्यानंतर ह्या गेम्स देखील आहेत. हे चॉकलेट तुम्हाला कलेक्ट करायचे असतात. त्यामुळे लोणावळ्यामध्ये आलो होतो तर साईड बाय साईड मॅप्रोला देखील व्हिजिट केली आम्ही. असा आजचा आमचा प्रवास झालेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, नक्कीच विसापूर किल्ल्याला तुम्ही नक्की एकदा जाऊन या. आम्ही देखील पुन्हा एकदा जाणार आहोत आणि लोणावळ्यामध्येच आपलं मॅप्रो देखील आहे, त्याच्यामुळे मॅप्रोला देखील नक्की व्हिजिट करा. चॉकलेट खायची. तर तुम्ही मॅप्रोमध्ये येऊ शकता. लोणावळ्याला पण मॅप्रो झालेलं आहे आणि हे जे चॉकलेट आहेत ते पण खूप छान आहेत आणि मेन म्हणजे तुम्हाला फुकटमध्ये भरपूर काही खायला मिळेल. तर तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा. हे पान चॉकलेट खूप छान आहे आणि हे तुम्ही खाल्ले ना, हे पण हां, दोन्ही पण छान आहे. दोनच फ्लेवर आहे. चोको स्प्रेड थोडे कॉस्टली आहे, सगळंच थोडं कॉस्टली आहे पण चांगलं आहे. फुकटमध्ये जास्त आहे. अशा प्रकारे विसापूर आणि मॅप्रो फिरलेलो आहोत. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. कीप ब्लूमिंग, कीप शायनिंग. थँक्यू.